महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात काठावर एक जुनं पण उबदार घर होतं. त्या घरात राहुल नावाचा उत्सुक आणि हुशार मुलगा राहत होता. राहुलच्या आई-वडिलांचे काम शहरात असल्यामुळे तो बहुतेक वेळा आपल्या मामीसोबत सुनीता यांच्यासोबत राहत असे. सुनीता मामी स्वभावाने शांत, समजूतदार आणि खूप धाडसी होती. गावात सगळे तिचा आदर करत असत. राहुलला नेहमी नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असत. गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल त्याला कुतूहल वाटत असे. कधी तो नदीकडे जाऊन पक्षी पाहायचा, तर कधी शेतात जाऊन शेतकऱ्यांशी गप्पा मारायचा. मामी नेहमी त्याला सांगायची, जिज्ञासा चांगली असते, पण त्यांच्यासोबत शहाणपणही हवं. एके दिवशी संध्याकाळी गावात अचानक एक विचित्र चर्चा सुरू झाली. लोक म्हणत होते की गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वाड्यात रात्री अजब आवाज येतात. काही लोकांनी तर सांगितले की तिथे पांढऱ्या गवल्या दिसतात. त्यामुळे सूर्य मावळलं तर कोणी त्या वाड्याकडे जायची हिंमत करत नसत. राहुलला ही गोष्ट ऐकून खूप उत्सुकता वाटली. रात्रीच्या जेवणानंतर तो मामीकडे गेला आणि म्हणाला, मामी, खरंच त्या वाड्यात भूत आहे का? सुनीता मामी थोडं हसली. ती म्हणाली, राहुल, लोक अनेकदा न कळणाऱ्या गोष्टींना भूत मानतात, पण खरं आहे ते कधी कधी शोधून काढावं लागतं. राहुलच्या डोळ्यात चमक आली. मग आपण जाऊन पाहूया का? तो म्हणाला. मामीने थोडा विचार केला. ती जाणून होती की वाडा खूप जुना आहे, पण त्या राहुलला भीतीवर मात करायला शिकवायचं होतं. शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, पण आपण खूप काळजीपूर्वक जाऊ. त्या रात्री दोघांनी टॉर्च घेतली आणि शांतपणे घराबाहेर पडली. गावात सगळीकडे शांतता होती. दूरवर कुत्र्याचे हलके आवाज ऐकू येत होते. चंद्र आकाशात चमकत होता आणि थंड वारा वाहत होता. जुन्या वाड्याजवळ पोहोचल्यावर राहुलच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. वाडा खूप मोठा होता आणि मोडकळस आलेला दिसत होता. भिंतीवर काळं होतं आणि खिडक्या अर्धवट तुटलेल्या होत्या. मामी, खरंच आत जायचं का? राहुलने हळू आवाजात विचारलं. मामीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, घाबरू नकोस, आपण फक्त पाहून येऊ. दोघे आत गेले. वाड्यात आत खूप अंधार होता. मामीने टॉर्च चालू केली. टॉर्चचा प्रकाश जुन्या भिंतीवर पडत होता. अचानक खडखड असा आवाज झाला. राहुल दचकला. तो आवाज कुठून आला? राहुलने कुजबूज विचारलं. मामी शांतपणे म्हणाली, चला पाहूया. दोघे हळूहळू आवाजाच्या दिशेने चालत गेले. एक मोठ्या खोलीजवळ पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा काही हालचाल दिसली. राहुलने टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकला आणि जे त्यांनी पाहिलं ते खूप आश्चर्यचकित होतं. तिथे भूत नव्हतं. दोन अनोळखी माणसे होती. त्यांच्या जवळ काही पिशव्या आणि वस्तू होत्या. ते लोक कुजबूज काहीतरी बोलत होते. मामीने लक्षपूर्वक पाहिलं आणि तिला समजलं की ते चोर आहेत. ते गावातील घरामधून चोरी केलेले सामान त्या वाड्यात लपवत होते. मामीने लगेच राहुलला इशारा केला की आणि हळू आवाजात म्हणाली, आपण लगेच बाहेर जाऊ, गावकऱ्यांना सांगू. दोघे आवाज न करता वाड्याबाहेर आले आणि पटकन गावाकडे धावले. गावात पोहोचल्यानंतर त्यांनी सरपंच आणि काही गावकऱ्यांना चांगलं सांगितलं. थोड्याच वेळात काही लोक तिथे पोलीस वाड्याकडे गेले आणि चोरांना पकडलं. त्या चोरांनी कबूल केलं की ते अनेक दिवसापासून गावात चोरी करत होते आणि वाड्याचा वापर लपवण्यासाठी करत होते. दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे राहुल आणि त्यांच्या मामीची चर्चा होती. लोक त्यांच्या धाडसाचं कौतुक करत होते. सरपंच म्हणाले, जर राहुल आणि सुनीता मामींनी धैर्य दाखवलं नसतं तर कदाचित चोर अजूनही गावात चोरी करत राहिले होते. राहुलला खूप आनंद झाला आणि त्यांना समजलं की कधी कधी भीतीवर मात करून सत्य शोधणं खूप महत्त्वाचं असतं. त्या दिवसापासून राहुल आणि त्यांची मामी गावात धाडसी आणि हुशार जोडी म्हणून ओळखले जाऊ लागले. गावातील मुलांना ही गोष्ट ऐकून प्रेरणा मिळाली की भीतीपेक्षा धैर्य, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय
अधिक महत्त्वाचे असतात. आणि ड्रायव्हरने त्या दिवसापासून ठरवलं तो नेहमी सत्य शोधत, पण मामीने शिकवलेला शहाणपण असं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.